बघा म्हणजे काय हालत आहे ट्रेनवर, कशा प्रकारे प्रवास करावा लागतो बघा. तर नमस्कार मंडळी, स्वागत करतो आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी सकाळचे वाजलेत आता 8:11 आणि आपण चाललो आहोत आता जॉबवरती. म्हणजेच की आजच्या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला एक आपलातून व्हिडिओ बघता येणार आहे. म्हणजेच की मुंबईचा लोकलचा प्रवास कसा असतो, खास करून दिवा ते ठाणे किंवा दिवा ते कांजूरमार्ग, तो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघता येणार आहे. अतिशय प्रचंड गर्दी असते. दिवा म्हटलं की सगळ्यात आधी समोर येतं ती गर्दी. तर गर्दी काय असते, कशी असते, ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघता येणार आहे. तर चला मग मंडळी जाऊया एक थरारक व्हिडिओ बघण्यासाठी. दिवा स्टेशनला या ठिकाणी तिकीट काउंटर पण चालू झालेलं आहे. तर चला, सर्व मंडळी किती पब्लिक आहे बघा. खरंच खूप बेकार हालत होणार आहे गर्दीतून. डेलीच होते पण आता तुमच्यासाठी नवीन असणार आहे. तर चला, आता आपण आहोत दिवा स्टेशनला. दिवा स्टेशन म्हणजे डोंबिवली आणि ठाणे या दोघांच्या मध्ये हे स्टेशन येतं. डोंबिवली, त्यानंतर कोपर, नंतर दिवा, नंतर मुंब्रा, नंतर कळवा, नंतर ठाणे असे हे स्टेशन आहे. आणि ज्यांना दिवा स्टेशन माहिती आहे त्यांनी नाव ऐकलं की म्हणतात बापरे बापरे किती रे गर्दी. तर गर्दी किती असते, प्रवास कसा सर्व प्रवाशांना करावा लागतो. जास्त ते कोकणातील सर्व मंडळी असतात, त्यांचा प्रवास कसा होतो तो आजच्या व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला. सर्व मंडळींना खरंच खूप बेकार हालत असते प्रवास करताना. तर चला आता गर्दी दाखवतो तुम्हाला. बघू शकता ऑलरेडी स्टेशनला जातानाच गर्दी किती आहे बघा मंडळी. पूर्ण जो प्लॅटफॉर्म आहे ना पूर्ण हाऊसफुल होऊन जातो. आता थोड्या वेळात दाखवतो तुम्हाला. अरे ट्रेन पण आली आहे बघा. या ठिकाणी सर्व जत्रा म्हणायला काय हरकत नाही. आणि कशा प्रकारे सर्व मंडळी या ट्रेनमध्ये चढतात ते पण दाखवतो. या ठिकाणी डोंबिवली ट्रेन येईल बघा. एकदम हाऊसफुल अशी गर्दी आहे मंडळी, बघू शकता. आणि या प्रवाशांना कशा प्रकारे ट्रेनमध्ये चढावं लागतं बघा. हे बघा आजोबा, एवढी बेकार मंडळी गर्दी आहे ना, बघू शकता. या ठिकाणी आता डोंबिवली रिटर्न आली आहे गाडी. या ठिकाणी पण बघू शकता. आपल्याला पण थोडा वेळा प्रवास करायचा आहे. हा डेलीचा प्रवास आहे. सर्व मंडळींना अशा प्रकारे ट्रॅव्हलिंग करावं लागतं. ज्यावेळी दरवाजा बंद लोकल येतील त्यावेळी कशा प्रकारे सर्व प्रवासी प्रवास करणार आहेत देव जाणो. बघू शकता किती हालत होते त्यांची ट्रेनमध्ये चढताना बघा मंडळी. थोड्याच वेळात महिलांची ट्रेन येईल, ती पण दाखवतो. या ठिकाणी बघा जायलाच जागा नाही सर्व मंडळींना, बघू शकता. बघा केवढी हालत आहे. सकाळी हा सगळा एक्सरसाइज आम्हाला करावा लागतो ट्रेनमधून जाताना बघा. आणि काही मंडळी म्हणतात की सर्वजण लटकून प्रवास करतात, पण त्यांना आज जाण्यासाठी जागाच भेटत नाही तर कुठून चढणार. चढायला रेअरली पब्लिक 10 ते 15 जण फक्त या स्टेशनला चढतात. थोड्या वेळा दाखवतो तुम्हाला कसा प्रवास असतो. आपण पण याच गर्दीतून प्रवास करणार आहोत. तर चला, याच्यानंतर येईल लेडीज स्पेशल, ती पण लेडीज स्पेशल दाखवतो तुम्हाला. ही आहे 8:14ची ट्रेन. आणि वाजले बघा 8:30 झाले आहेत. सर्व ट्रेन आहेत ना ते लेट येतात, त्याच्यामुळे ही जास्त ती गर्दी होते. या ठिकाणी बघा लटकून कसा प्रवास केला जातो, कारण काही ऑप्शनच नाही मंडळी. चला मंडळी, थोड्याच वेळात 8:26ची लेडीज स्पेशल ट्रेन आहे. त्याची पण महिलांची आता कसरत तुम्हाला दाखवतो थोड्याच वेळात. तर चला. तर मंडळी ही आता आली आहे 8:18ची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ट्रेन. आता या ट्रेनला बघूया. याच्यानंतर महिलांची ट्रेन येणार आहे 8:26ची. 8:14, 8:18 आणि 8:26 आणि त्यानंतर 8:31ची फास्ट असणार आहे बघा. ट्रेन ऑलरेडी किती भरून येते आणि त्यामुळे सर्व मंडळींना चढता येत नाहीत. आणि ज्यावेळी दरवाजामध्ये असेल त्यावेळी दरवाजात खूप चेंगराचेंगरी होणार आहे, हे तर नक्की आहे बघा मंडळी. ते दरवाजे उघडतील की नाही उघडतील ह्याची गॅरंटी खूप कमी आहे. बघा किती मारामारी चालू आहे ट्रेनमध्ये चढण्यासाठी. मंडळी सर्व महिला सज्ज आहेत ट्रेनमध्ये चढण्यासाठी आणि ही त्यांची आलेली आहे महिला स्पेशल 8:26ची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ट्रेन दिवावरून. तर ह्या दिव्याचा पब्लिक बघा मंडळी किती असतात आणि सर्व मंडळी कसे रेडी आहेत ते पण बघा. थोड्याच वेळात
ट्रेनमध्ये चढण्यासाठी किती कसरत करावी लागते त्यांना ती पण दाखवतो तुम्हाला. एकदम लांबच लाईन लागली आहे सर्व महिला मंडळाची. बघा, बघू शकता. हे बघा मंडळी काय हालत होते. नीट उतरायला पण भेटत नाही, नीट चढायला पण भेटत नाही ट्रेनमध्ये. अशी सर्व हालत महिलांची होते. बघा मंडळी. चव्वेचाळीस झाले आहेत आणि या ठिकाणी गर्दी का होते तर मेन म्हणजे त्या ठिकाणी एक फाटक आहे. त्या फाटक अगदी टायमिंगमध्ये ओपन करतात आणि या जे ट्रेन आहे त्या टायमिंगमध्ये येत नाहीत. आता बघू शकता ही आहे 8:31ची फास्ट गाडी आणि या ट्रेनला पण बघा गर्दी किती झाली आहे. कारण टायमिंगमध्ये लोकल नसल्यामुळे जास्त ते गर्दी होते. बघू शकता सर्व पब्लिक पूर्ण एकदा हाऊसफुल झालं आहे आणि या ट्रेनमध्ये चढताना पण हे सर्व मंडळीची मारामारी असणार आहे. आधीच सर्वजण बघा लटकून येत आहेत, ती लटकून प्रवास करत आहेत. बघू शकता हे बघा. आता हे सर्व मंडळी इथूनच चढायला चालू करणार बघा. बघा काय हालत आहे ट्रेनमध्ये चढण्यासाठी. बघू शकता या ठिकाणी सर्वजण पडतात वगैरे. आपल्याला पण असाच या ट्रेनमधून प्रवास करायचा आहे. सो बघूया आपल्याला जागा भेटते की नाही. दरवाजात काय मारामारी होते ती बघा मंडळी, तुम्हीच बघा. हे बघा पब्लिकला चढायलाच भेटत नाही मंडळी आणि कशी मारामारी आहे. आता सर्वजण लटकून प्रवास करणार. हे बघा एकदम बेकार अशी हालत आहे. इकडे पण सर्व मंडळी आहेत. एकतर राहायला भेटत नाही आणि कसा ही मंडळी प्रवास करतात. बघा कशा प्रकारे प्रवास करावा लागतो बघा. 3-4 ट्रेन सोडल्या तर मंडळी आपल्याला या लोकलमधून आता प्रवास करायचा आहे आणि आपण पोझिशन पण घेतली आहे बघा. बॅग पुढे लावलेली आहे आणि ही आपली आता लोकल ट्रेन आली आहे. चला या ट्रेनने आपल्याला आता ट्रॅव्हलिंग करायचं आहे सुरुवात. तर चला बघूया आपल्याला जागा भेटते की नाही. गर्दी आहे नॉर्मली बघू शकता. थोडासा कॅमेरा ठेवेन कारण चढायचं आहे ट्रेनमध्ये, जागा भेटणं गरजेचं आहे. तो चला कॅमेरा ठेवतो. गर्दी बघा ऑलरेडी गाडी फुल भरून आलेली आहे आणि या ट्रेनमध्ये आपल्याला आता चढायचं आहे. बघूया जागा भेटते की नाही. द्यावा काळजी. आजचे व्हिडिओ दाखवायचे तर मंडळी फायनली बघा आपल्याला जागा भेटली आहे आणि आतमध्ये गाडी किती संपूर्ण पॅक आहे. एकदम चढायला जागा नाही बघू शकता. एकदम हाऊसफुल आहे गर्दी. तर चला मग मंडळी फायनली जागा व्यवस्थित भेटली आहे. लेडीज बघा कशा लटकत आहेत ट्रेनमधून. म्हणजे बघा आता हे आलं आहे मुंब्रा स्टेशन आणि मुंब्रा स्टेशनची एक खासियत आहे. या ठिकाणी हा जो एक पट्टा आहे ना तो बघू शकता. तर मंडळी बघा आता हे आलं आहे आपलं ठाणे स्टेशन. बघू शकता ठाणे स्टेशनला थोडीशी गर्दी कमी होईल असं वाटतंय. बघूया जेवढे गर्दी कमी होते तेवढेच सर्व मंडळी परत चढतात. आपल्याला आता कांजूरमार्गला उतरायचं आहे. ठाणेला उतरून परत चढायचं आहे. चला आरामात आरामात खाली आहे गाडी. आरामात चढा. अंदर जाना बोलून जाना है. हाँ जाओ जाओ भाई. चला मग मंडळी फायनली आपल्याला गेट मिळालेला आहे. एकदम सेफ जागा. तर चला आपल्याला कांजूरमार्गला उतरायचं आता हे आलं आहे कांजूरमार्ग रेल्वे स्टेशन. त्या ठिकाणी आपण आता उतरणार आहोत. तर मंडळी टायमिंग झालं आहे 9:17 आणि फायनली आपण कांजूरमार्ग स्टेशनला पोचलेलं. अवतार काय झालं आहे बघू शकता. एकदम लय खरं सांगायचं जर ना कामाक जाऊ काय वाटत नाही हो. पण ह्यो जो ट्रॅव्हलिंग आहे, ह्यो जो प्रवास आहे ना खरंच खूप धोकादायक आणि खरंच खूप बेकार असा. कारण गर्दीच एवढी. कारण मेन म्हणजे दिव्यातून ट्रेन निघत नाही. डोंबिवलीवरून त्या साईडने जे काही ट्रेन येतं ते सर्व पूर्ण फुल होऊन येतं. त्यामुळे दिव्यातल्या पब्लिकला चढाक भेटत नाही. त्याच्यानंतर मेन म्हणजे ट्रेन जे असतात ते टायमिंगमध्ये नसतात.
तुम्ही बघितलं किती लेट असतात आणि कशा प्रकारे सर्व कोकणवासियांका सगळ्या प्रवाशांका सगळ्या मंडळींका कसो प्रवास करूचो लागतो. महिला वर्गांका पण एकदम खतरनाक म्हणजे एकदम लटकून प्रवास करूचो लागता असे सगळे कंडिशन आहेत. आणि करणे आता जे डोअर बंद असणारे ट्रेन असत ते काढले नाही असत, पण त्यांना जर ट्रायल घेऊची असत ना तर सकाळच्या टायमाक अशी गर्दीच्या टायमाक ट्रायल घ्यावा असं मी तर सरकारला सांगाल. आणि जर वाटलाच तर दिव्यातनं एखाद दुसरी आमच्यासाठी ट्रेन सोडा जेणेकरून आमचा पण भला होत व्हायचं काहीतरी. तर मग मंडळी चला आजच्या व्हिडिओमध्ये घेतो रजा. पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, स्वयं राहा.